स्वागत करते। सुरुवातीला अर्थात पहिली महत्त्वाची बातमी, विलास घुले हत्या प्रकरणावरून बीडमध्ये आता राजकारण चांगलंच तापलंय। खासदार बजरंग सोनावणेंचा मुलगा सौरव सोनावणेंनी आरोपींना मदत केल्याचा आरोप होतोय। हत्येमागे पूर्वनियोजित कट होता असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। तर मी घाबरत नाही, मी बीडचा वाघ, पोलिसांना सहकार्य करणार असं बजरंग सोनावणे यांनी म्हटलंय। विधान परिषदेत सत्ताधारी आमदारांमध्ये जुंपली। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडू हे मंत्री बाबासाहेब पाटील यांचं भाषण सुरू असताना मध्येच बोलले आणि त्यावरून दरेकर आक्रमक झाले। विधान परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार बच्चू कडू आणि भाजपच्या दरेकरांमध्ये चांगली शाब्दिक चकमक झाली। भाषा अक्षरशः 10 पटीने आवाज करण्याचा इशारा देण्यापासून ते बच्चू कडूंना चल म्हणण्यापर्यंत आली। वाद नेमका कसा सुरू झाला तेही समजून घेऊया। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील विधान परिषदेत कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उत्तर देत होते, पण त्यावेळी अचानक बच्चू कडू उभे राहिले आणि आपण विचारलेल्या प्रश्नावर बोलत नाही आहात असं म्हणत मध्येच मंत्र्यांना टोकलं। त्यामुळे दरेकरांनी आक्षेप घेतला आणि बच्चू कडू आणि दरेकरांमध्ये विधान परिषदेत शाब्दिक भडका उडाला। त्याचे उत्तर आले पाहिजे तुमच्या नाही तर येणार नाही असं दिसून आलं चित्र, म्हणून मी बोलतो ना भाऊ अरे आजही मागाशी प्रश्नाच्या वेळेला असंच झालं। आता राज्याचे मंत्री सरकार म्हणून उत्तर देत असताना त्यांचं भाषण पूर्ण व्हायचं आहे, त्याच्या अगोदर अँटिसिपेशन ते काय बोलणार आहेत। तर मला वाटतं ही प्रथा परंपरा बिघडायला लागलेल्या दिसत आहेत। आमच्या शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात, नेतृत्व करतात की तुम्हाला फक्त दाखवायचं आहे, तुम्हाला उत्तर पाहिजे की दाखवायचं आहे। नाही मग सरकारच्या मंत्र्यांचं भाषण असताना मध्येच असं डिस्टर्ब करणं बरोबर आहे का? तुम्ही ओरडू नका, तुमच्या 10 पटीने ओरडतो, दादागिरी दुसऱ्यांची आहे। तुमच्या या स्टाईलने कामकाज सभागृहाचं चालणार नाही, सभागृहाचं कामकाज दादागिरीवर चालणार नाही आणि तुमच्यापेक्षा 10 वेळा आवाज मी देतो, द्यायचं त्यांना हुल मारा चाल। सहकार मंत्र्यांच्या भाषणानंतर पुन्हा बच्चू कडूंनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीतील निकषांवर बोट ठेवलं आणि सरकारलाच घरचा आहेर दिला। मला एक सांगा, चालू वर्षाचं कर्ज भरणार मार्च 27 मार्च आणि त्याला प्रोत्साहन निधी आता बोलताय, हे कोण लिहिलं शासन निर्णय? कोण आहे काढणारा? कुठली समिती आहे सांगणारी? यांना अक्कल आहे का नाही? ते उत्तर देतील प्रश्न। अध्यक्ष महोदय, हे सगळे जे काही नियम लावले हे अफलातून कोण बसणार आहे याच्यामध्ये? 2019चा जो महात्मा फुले मध्ये जो काही लाभार्थी आहे, ज्याला लाभ भेटला त्याला तुम्ही फक्त 50,000 देणार। सांगा, त्याच्यावर 3 लाख कर्ज आहे, 2 लाख कर्ज आहे, त्यानं 1.5 लाख भरावं, 50,000 द्यावं, म्हणजे बँकेची वसुली म्हणाव का याला? बच्चू कडू हे शिंदेंच्या शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आहेत। याआधी 4 वेळा ते विधानसभेतून निवडून आले, पण 2024 मध्ये त्यांचा पराभव झाला आणि विधान परिषदेत पहिल्यांदाच शिंदेंनी त्यांना आमदार केलं। पण त्यांच्या सुरुवातीच्याच अधिवेशनात सत्ताधारी प्रवीण दरेकरांशीच त्यांचा सामना झाला। आशा भोसलेंच्या निधनाच्या शोकप्रस्तावावेळी मराठी वाचनात झालेल्या चुकीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिलगिरी व्यक्त केली। अस्पष्ट प्रिंटमुळे वाचन करताना माझ्याकडून चूक घडली, दिलगिरी व्यक्त करतो असं नार्वेकर म्हणाले। तर विधानसभेत असो तर पेपरवेट फेकून मारला असता अशी टीका राऊतांनी केली। आशा भोसलेंचा शोकप्रस्ताव वाचनावेळी मराठी भाषेलाच श्रद्धांजली वाहिल्याप्रकरणी अखेर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी माफी मागितली। मात्र माफीसोबतच आपल्याला वाचायला मिळालेला कागद छोट्या फॉन्टसह अस्पष्ट होता अशी सबबही पुढे केली। पंडित दीनदयाल मंगेशकर यांच्या संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या मंगेशकर भावंडे ही भारताच्या आणि मराठी लालाटीचे वैभव आहे। आशा भोसले या पंचरत्नापैकी एक होत्या। महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन त्यांच्या यथोचित सन्मान केला आहे। मी जर तिथे असतो, माझ्यासारखे अजून 10 लोक असते, तर जामवंतराव धोटेचं स्मरण करून मराठीचा अपमान करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध मी तिथेच एक तर जोडा काढला असता किंवा पेपरवर फेकून मारला असता। नार्वेकरांच्या या सुमार मराठी वाचनावरून राज्यभर टीकेची झोड उठली। जे सभागृह हिंदी भाषिक टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा नियम मंजूर करतं
ज्या सभागृहात दुकानांचे फलक मराठीतून असले पाहिजे अशी सक्ती केली जाते, त्याच सभागृहाचा अध्यक्ष इतक्या भीषण प्रकारे मराठी कसं वाचू शकतात याबद्दल विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. ज्या विधानसभा अध्यक्षाला मराठी लिहिता वाचता येत नाही, मराठीत विचार करता येत नाही, ज्याच्या हृदयाची धडकनं मराठी नाहीये, ठोके मराठी नाहीये, असा माणूस तिथे बसवला गेला. ताबडतोब त्यांना त्यांच्या पदावरून दूर केलं पाहिजे, मराठीचा अपमान केल्याबद्दल. ते प्रिंट जी माझ्या हातात आलेली ती प्रिंट अत्यंत बारीक फॉन्टमध्ये होती आणि थोडी अस्पष्ट होती. त्याप्रमाणे त्याच्यात काही तांत्रिक चुका होत्या ज्या सुरुवातीला नोट करण्यात आल्या नव्हत्या. वाचन करत असताना तसंच्या तसं ते वाचन झालं. ही एक चूक त्या दिवशी वाचन करत असताना माझ्याकडनं घडली. राज्यातील किंवा सभागृहातील कुठच्याही व्यक्तीचे सदस्याचे इकडे मन दुखलं असेल तर मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, आपली प्रतिमा मलिन होईल असं ते प्रिंट देणारे किंवा ते जे काय चुकीचे वाक्योपचार करणारे जे कोण व्यक्ती असेल त्याच्यावरती यथोचित कारवाई होणं ही गरजेची आहे. मराठी वळूया पुढील बातमीकडे. धाराशिवमध्ये पद्मसिंह पाटलांचा जाहीर सत्कार होणार आहे. पवनराजे हत्याकांडात निर्दोष मुक्ततेनंतर हा सत्कार होणार आहे. एनडीए मध्ये राणा विरुद्ध निंबाळकर आता नव्याने संघर्ष. भाजपचे राणा पाटील आता धाराशिव जिल्ह्यात माजी मंत्री पद्मसिंह पाटलांचा जाहीर सत्कार करणार आहेत. पवनराजे हत्याकांडात निर्दोष मुक्ततेनंतर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय. त्यामुळे सदैव ज्यांच्या विरोधात फुटीर खासदार ओमराजेंनी निवडणूक लढवली तेच आता एनडीए सोबत गेल्यामुळे शिंदेच्या शिवसेनेचे ओमराजे आणि भाजपचे राणा पाटील हे युती धर्मात एकत्र येतात. मात्र युती धर्म एक असला तरी मी सदैव विरोधातच राहणार असं ओमराजेंनी म्हटलंय. तर दुसरीकडे एनडीएत ओमचं स्वागत आहे असं म्हणत भाजपचे राणा पाटील ओमराजेंना डिवचतायत. 6 खासदार एनडीए मध्ये आलेले आहेत. ओम सकट सर्व 6 खासदारांचं काल मी एनडीए मध्ये स्वागत केलं होतं. मी हेही म्हटलं होतं की प्रतिस्पर्धी वगैरे आता विषय राहत नाही, कारण ओमने स्वतःहून एनडीए मध्ये प्रवेश केलेला आहे. वडिलांच्या हत्येनंतर ओमराजे निंबाळकर राजकारणात आले. त्यांना आमदार आणि 2 वेळा खासदारकीची तिकीटं उद्धव ठाकरेंनी दिली. ओमराजेंचा निवडणुकीतला सर्वात मोठा मुद्दा वडील पवनराजेंच्या हत्येचा असायचा. ज्या पद्मसिंह पाटील कुटुंबावर ते आरोप करायचे ते आता भाजपमध्ये आहेत. स्पेशल कोर्टाने पद्मसिंह पाटलांना हत्येच्या आरोपातून निर्दोष ठरवले. याबद्दल भाजपचे आमदार आणि पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा पाटलांनी सत्याचा विजय झाल्याची प्रतिक्रिया दिली. दुसरीकडे निकालाला वर्षा कोर्टात आव्हान देऊ असं शिंदे सेनेत आल्यानंतर आपल्याला फडणवीस आणि शिंदेंनी सांगितल्याचं खासदार ओमराजे म्हणतात. पद्मसिंह पाटील हे राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे भाऊ देखील आहेत. थोडक्यात ओमराजे ठाकरेंना सोडून शिंदेच्या शिवसेनेत आलेले असले तरी धाराशिव जिल्ह्यात महायुतीत तणाव राहणारच असं स्पष्ट दिसतंय. राजकीय विश्लेषकांच्या मते तिसऱ्या कोणत्याही प्रतिस्पर्ध्याला वाव मिळू नये म्हणून जुन्याच 2 प्रतिस्पर्ध्यांनी राजकीय स्पेस व्यापण्याचाही हा प्रयत्न असू शकतो. दरम्यान आपण भाजपच्या राणा पाटलांसोबत कधीही मांडीला मांडी लावून मंचावर बसणार नाही असं फुटलेले खासदार ओमराजे निंबाळकर म्हणतात. त्यावेळी भविष्यात जेव्हा महायुती म्हणून भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या सभा होतील तेव्हा राणा पाटील मंचावर असताना निंबाळकर त्या मंचाचा बहिष्कार करतील का, की मग जिल्ह्याच्या विकासाचं कारण देऊन हजेरी लावतील, हे पाहणंही महत्त्वाचं असेल. मुंबईत धावत्या लोकलमध्ये चाकू भोसकून प्रवाशाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलाय. पावसामुळे दरवाजा बंद करण्याच्या किरकोळ वादातून ही घटना घडली. हत्या करणाऱ्या आरोपीला कुर्ल्यातून अटकही करण्यात आलेली आहे. अंधेरी ते बोरिवली स्थानकादरम्यानची ही धक्कादायक घटना आहे. यात मयंक लोहार नावाच्या प्रवाशाचा मृत्यू झालाय. मुंबई पालिका महापौर रितू तावडेंसमोरच पालिका अधिकारी मॅनहोलमध्ये पडला. पाहणी दौऱ्यावेळी सायन परिसरातील ही घटना आहे. ज्या अधिकाऱ्यांनी मॅनहोल उघडा ठेवला त्या अधिकाऱ्यांची रितू तावडे यांनी कान उघडणी केली. मॅनहोल उघडा आढळल्यास कारवाई करू असा इशारा महापौरांनी दिलाय.
जी काही कामं गेल्या 3-4 महिन्यात ह्यांचेच काही फोटो, मग असं बोट दाखवताना मग हा नाला साफ झालाय का, तो नाला साफ झालाय का, जे काही आरोप लावले, ज्यांना ब्लॅकलिस्ट केलं त्यांनाच परत कॉन्ट्रॅक्ट दिले, हे सगळे घोळ घालून पुन्हा एकदा महापौरांच्या समोरच एका मॅन्युअल मध्ये आपण पाहिलं असेल, पहिल्यांदा हे चित्र पाहिलं मी, की महापौर बघतायत आणि त्यांच्या समोर मॅन्युअल मध्ये कोणतरी एक व्यक्ती पडलेली आहे. मुद्दा हाच येतो की मुंबईची काळजी ही कशी घ्यायची हे तर ह्याच्यावर तुम्हाला मी सांगणार नाही, कारण तुम्हाला कधी मुंबईची काळजी नव्हतीच. पण ज्या कॉन्ट्रॅक्टर बद्दल काळजी आहे, ज्या बिल्डरांबद्दल काळजी आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर्स बद्दल त्यांची कामं कशी झालीत ह्याची तर काळजी घ्या. जेव्हा महापौरांच्या समोर ही घटना घडते, हा महापौरांचा खरा अपमान आहे. आणि महापौरांच्या अपमानाबरोबर महापौरांना ते माहितीच नसावं की तो आपला कर्मचारी आहे, हा त्या कर्मचाऱ्याचा अपमान आहे. म्हणजे मान पान अपमान याचं नाट्य आता चालू आहे. आणि या अशा जेव्हा घडतात गोष्टी तेव्हा मी बघते, मी इन्क्वायरी लावते, त्या क्षणाला स्टॉर्म वॉटर जे पावसाळी नाल्यांचा जो एक्झिक्युटिव्ह आहे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत, त्या क्षणाला त्यांना निलंबित केलं पाहिजे. विधान भवन परिसरात मंत्री नितेश राणे आणि आदित्य ठाकरे यांची भेट झाली. यावेळी नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांची पाठ थोपटवली आणि मीडिया आपल्यासाठीच थांबली असं देखील म्हटलं. भेट काय ते तुमच्याकडे बोलत होते, मग मी आलो. असं नको. आता तुम्ही उद्या बोलाल की त्याला पण मी बीजेपीत घेतोय. आता ते तेवढंच राहिलंय. एक लक्षात घ्या, हिंदुत्व विचार अगर कोणी स्वीकारत असेल तर आम्ही सगळ्यांबरोबर काम करायला तयार आहे. हिंदुत्व स्वीकारायला लागेल, आपल्या पाकिस्तानच्या अब्बाला नाकारायला लागेल, त्याला घरी बसवायला लागेल. मस्जिदीवर थोडं प्रेम कमी केलं आणि मंदिरावर वाढवलं तर त्याला आमच्याकडे स्वागत आहे, काही हरकत नाही. आदित्य ठाकरेंनी लायकीत राहावं असं निलेश राणे म्हणतात. एकनाथ शिंदेंवर आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला निलेश राणेंचं प्रत्युत्तर. आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा फेकनाथ मिंदे असा उल्लेख केला होता. मंत्री जे अकार्यक्षम आहेत, ज्यांना कार्यपद्धती सांभाळता येत नाही, कार्यभार सांभाळता येत नाही, ते मिंदे, फेकनाथ मिंदे हे नेहमी उत्तर द्यायला घाबरतात आणि हाऊसमधून पळायचा प्रयत्न करतात आणि म्हणूनच सगळे खात्यांचा वाटप केला जातो. तुमचे वडील मुख्यमंत्री होते म्हणून तुम्ही कॅबिनेट मंत्री होते. तुमचं स्वतःचं कर्तृत्व नाही. जीभ सोडायला ना आम्हाला वेळ लागत नाही आणि आमच्या जीभेला हाड नाही हे जगाला माहिती आहे. नको तर शहाणपणा करू नका, अवकातीत राहायचं आणि शिस्तीत बोलायचं. जर आम्ही जीभ सोडली तर ऐकू शकणार नाहीत शब्द आणि आम्हाला काय बोलायला काय बंधनं नाहीत. आम्ही काही बोलू शकतो, पण शिंदे साहेबांवर बोलायचं नाही आणि बोलायचं असेल तर शिस्तीत बोलायचं त्यांनी. लोहगडावरील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात एक नवी धक्कादायक माहिती समोर आली. लोहगडावरून केतन अग्रवालला मारण्याचा 2 वेळा कट रचण्यात आला होता. पहिला प्लॅन फसला होता, मात्र दुसऱ्या वेळी केतनला ढकलून देण्यात आलं.
पुण्याचे प्रसिद्ध तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांची लोहगड किल्ल्यावर सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरीनंच हत्या केल्याचं उघड झालंय. केतन अग्रवाल हा पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा होता. फेब्रुवारी महिन्यात केतन अग्रवाल आणि सिया गोयलचा साखरपुडा झाला. नोव्हेंबर महिन्यात बोहल्यावर चढण्यापूर्वीच सिया आणि तिचा प्रियकर चेतननं केतन अग्रवालची हत्या केली. दरम्यान किती वेळा हत्येचा प्लॅन झाला पाहूयात. 31 मे रोजी केतन अग्रवाल आणि सिया लोहगडावर ट्रेकला गेले होते. केतन अग्रवाल ट्रेकर असल्यानं तो सियाला लोहगडावर घेऊन गेला होता. 31 मे रोजीच सियानं केतन अग्रवालला मारण्याचा कट रचला. 14 जून रोजी केतन अग्रवाल आणि सिया लोहगडावर ट्रेकला गेले. साप आल्याची भीती दाखवत सियानं केतनला ढकललं, मात्र प्रयत्न फसला. केतनला सापापासून वाचवण्यासाठी ढकलून मिठी मारून वाचवल्याचा दावाही सियानं केला. 18 जूनला वाढदिवसाचा बहाणा करून सियानं केतनला पुन्हा लोहगडावर नेलं. प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीनं सियानं केतनला 350 फूट खोल दरीत ढकलून दिलं. मृतदेह पाहिल्यानंतरही सियाच्या चेहऱ्यावर कोणतंही दुःख नसल्यानं वडिलांना संशय आला. कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. 20 जूनला सियाचा वाढदिवस होता. त्यासाठी अग्रवालनं महाबळेश्वरमध्ये 70 रूम्स बुक केल्या होत्या. पोलिसांनी जेव्हा सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरीचे मोबाईल रेकॉर्ड्स तपासले, या तपासात दोघांच्या गुप्त प्रेमसंबंधांचा पर्दाफाश झाला. सिया आणि चेतनमध्ये 6 महिन्यात 2004 वेळा फोन कॉल झाले. दोघांमध्ये एकूण 238 तास एकमेकांशी संवाद झाला होता. घटनेच्या दिवशी सुद्धा चेतन आणि सियामध्ये फोनवरून संवाद झाला. दरम्यान पोलिसांनी आरोपी कसा शोधला तेही पाहूया. सियाचा प्रियकर चेतन चौधरी हा हुडी घालून लोहगडावर आला होता. 40 डिग्री तापमानात हुडी घालून आल्यानं पोलिसांना त्याच्यावर संशय आला. अवघ्या 40 मिनिटात सियाचा प्रियकर चेतन गडावरून खाली आला. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी चेतन चौधरीला शोधून काढले.